वाह वाह राम जी, जोड़ी क्या बनाई, बंटी और बबली को बधाई हो बधाई। सब रस्मों से बड़ी है जग में, ठग से ठग की मिलाई। आपकी दुआ से ये अशुभ घड़ी आई, बंटी और बबली को बधाई हो बधाई। सब रस्मों से बड़ी है जग में, ठग से ठग की मिलाई। हॅपी ॲनिव्हर्सरी बोंबली अँड बन्या बापू, तुमचं खूप खूप अभिनंदन। 11 वर्ष सक्सेसफुली लोकांना ठगवण्याच्या बाबतीत तुम्ही पार केल्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन। आणि अजून किती वर्ष आता तुम्ही असे ठगवत राहणार आहेत, ठगतपुरीचे भगोडे। अगं बोंबडे, स्वतःच्या ॲनिव्हर्सरीला तरी जरा 4 शब्द स्वतःच्या मनाने बोलायचे ना, काहीतरी तुझ्या भावना व्यक्त करायच्या। हे काय आहे, दुसऱ्यांचं कोणीतरी ते कुठलं तरी ॲक्ट्रेसचं ते तिच्या नवऱ्याबद्दल बोललेली तेचं ढापलंय आणि तेचं हे लावलंय काय ते साऊंड इफेक्ट। हां, स्वतःच्या भावना तू दुसऱ्यांचं काय, तुझं आणि त्यांचं कसं काय सेम सेम। हां, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं। हे काय असं सेम 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 काय पण। हां, स्वतःच्या भावना बघ। मी तुझ्यासाठी पण एक स्पेशल गाणं बनवलं, कसं वेगळं, ते तुला सूट होईल, तुमच्या सिच्युएशनला सूट होईल। पण तू नाही, नुसतं ढापायचं माहिती आहे इकडून तिकडून, नुसती बिलकुल अक्कल नाही आहे। अरे काय यार, मला वाटलं तू मस्तपैकी काहीतरी करशील त्या ह्याच्यासाठी, बन्या बापूसाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज। कसलं काय नुसतं। चला जाऊ दे, आजचं पॉडकास्ट कोणावर तुम्हाला कळलंच असेल, कारण का आज तर एकदम बनताईच आहे ना। आज नाही पॉडकास्ट बनाया तो फिर क्या बनाया। आज तर स्पेशल गिफ्ट। मला आवडत नाही असं कोणाला गिफ्ट न दिल्याशिवाय असं गपचूप बसायला। मी खूप उधार दिलंय, मी नेहमी लोकांना गिफ्ट देतच असते आणि आजचा मौका तर मी अजिबात गमावू नाही शकत। सो माझ्यातर्फे हे गिफ्ट आहे तुम्हाला। मला माहिती आहे तुम्ही खूप प्रेमाने एक्सेप्ट कराल, है ना बोंबली। दया, दरवाजा तोड दो। नमस्कार मंडळी, आणि आज आम्ही आता इथे आहोत आणि इथे खूपच गर्दी आहे आणि खूपच जास्त आज गर्दी आणि सगळेजण पळत आहेत। आणि आता आम्ही जाणार आहोत एका माउंटनवर। तो माउंटन इथला खूप फेमस आहे आणि त्याच्यासाठी आधी तुम्हाला व्यवस्थित वेदर चेक करून जायला पाहिजे, कारण का जर मग ढगाळ वातावरण वगैरे असलं तर मग काहीच दिसणार नाही। तर आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी जिथे जाते तिथे ढगाळ वातावरण आपोआप होतं, सगळे डिप्रेशनमध्ये जातात, वातावरण पण डिप्रेशनमध्ये जातं। तर त्याचप्रमाणे म्हणून मी बघितलं होतं की कसं वातावरण आहे। तर मला सकाळी तर सनी दिसलं होतं, आता बघूया आपण काय होतं आहे पुढे। तर आज छान वेदर आहे म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला। आता आम्ही जात आहोत, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही तिथे पोचल्यावरती आम्हाला कळलं की तिथे ढगाळ वातावरण झालं आहे। ते गॉसिप गर्ल नेहमी म्हणतच असते की मी जिथे जाते तिथे ढगाळ वातावरण होतं। तर इकडचं वेदर पण ढगाळ झालं, इकडचं वेदर पण डिप्रेस झालं, कारण एक डिप्रेस सोल आहे मी। सो आता काहीच नाही करू शकत, जे आहे ते तुम्हाला दाखवते। पचका झालेला आहे खूप मोठा। ॲक्च्युली असं व्हायला नको होतं, पण का होतं माझ्याबरोबर असं मला माहिती नाही बिलकुलच। ते तोंडाचा आवाज माझा येतच राहतो, तर त्याचप्रमाणे ते थोडंसं वातावरण पण डिप्रेस होऊन जातं। पण काही हरकत नाही, जेवढं दिसतंय तेवढं आम्हाला खूप मजा येते, खूप भारी वाटतंय, खूप मस्त, खूपच भारी वाटतंय, खूप मजा येते। वा वा वा, अरे रे 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 रे, नशीबच फुटकं ग बाईचं, नशीबच फुटकं। किती ना, म्हणजे असं इतकं, म्हणजे तुम्ही बघितलंय का कधी इतकं असं, म्हणजे जिथे जाईल तिकडे ढगाळ वातावरण होऊन जातं, इतकी डिप्रेस्ड आहे। बापरे, म्हणजे बघून गेलेली ही प्रेडिक्ट केलेल्या वेदरला पण बदलू शकते ही। जिथे जाईल, जिथे तुम्हाला खूप याचा कंटाळा आला असेल, खूप गरम वगैरे होत असेल, खूप उन्हाचा तडाखा, ऊन बघून कंटाळा आला असेल ना, हिला बोलवून घ्या। बघा मस्त, तुम्ही हिला ठेवून घ्या, तुमच्या इकडचं वातावरण थोडं ढगाळ वगैरे होईल, थोडं बरं वाटेल तुम्हाला एकदम। म्हणजे लोकांसाठी डिप्रेसिंग आहे, ही स्वतःसाठीच डिप्रेस्ड आहे। स्वतःला काय बघायचं असतं तर तिकडे जाऊन ही उलटं काम करून ठेवते, पण कोणाच्या कामी येऊ शकते, एकदम फुल प्रूफ आहे हिचं।
म्हणजे एकदम मान्यता आहे हिची अशी. तिथे जिथे जाते तिकडे ढगाळ वातावरण करून टाकते. तिथे पण गेलेली रे बिचारी, सगळं बघून गेलेली. पर्टिक्युलरली तो दिवस निवडला होता वातावरण बघून, पण काय झालं दिसलाच नाही तो फुज्जी. आणि काय आमचं पॉडकास्ट एकदम कान लावून ऐकते. सगळ्याच्या सगळ्या DBS वाले एकदम कान लावून ऐकतात. 7-Elevenची आयडिया मी दिली होती, तर लगेच आता म्हणते की मी 7-Eleven आहे आणि इथून आम्ही नेहमी खायला घेतो आणि मी तुम्हाला दाखवेन सगळं काही, आणि मला असं टूर पण द्यायची आहे. चांगलं हिला टॉपिक मिळाला. शाणे गा. हां, काय माहिती नव्हतं तुला, नुसती पोट मारत होती. मला माहिती आहे ना तुझ्यासारख्या गरिबांना कसं तुझी सोय करायची. ह्याला म्हणतात, असं फायदा असतो काहीतरी. आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याचा असं सदुपयोग करता आला पाहिजे. नुसते काय पैसा असला की अक्कल येत नाही. पैसा असला की फक्त उडवायचा माहिती असतो, पण कसं काय मॅनेज करायचं काय त्याच्यासाठी शिक्षणच लागतं. समजलं का बोंबडे? जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी इथून तिथे प्रवासात जाताना इकडे तिकडे झोपतो. मध्ये मध्ये झोप आमची कंप्लीट करून घेतो आणि तसंच केलं पाहिजे. अरे काय तसंच केलं पाहिजे? जर प्रवासामध्ये पण इथून तिथे जाताना बघण्यासारख्या गोष्टी असतात, त्या एक्सप्लोअर करायच्या असतात, बघायचं असतं. कितीतरी वेळेला मध्ये मध्ये गाईड माहिती देत असतात की बघा आता आपण ह्या ब्रिजवरून जातोय, लेफ्ट हँडला हे आहे, राईट हँडला ते आहे. हां, जेव्हा आम्ही टर्कीला गेलेलो तेव्हा आम्ही बुरसाला जात होतो. त्या बुरसाला जाताना अधेमध्ये कितीतरी माहिती तो देत होता. कंटिन्यूस तो माहिती देत चालला होता. आणि जरी ते माहिती देत नसले तरी पण आपण असं बघतच असतो ना, कारण ऑन द वे बऱ्याचशा गोष्टी लागतात, बऱ्याचशे आपण गावं पार करतो. सगळ्या ह्याचं वेगळं वेगळं काही ना काहीतरी छान छान तुम्हाला बघायला मिळतंच. हे काय इथून तिथे जायचं तर झोपून जायचं, झोपून गेला की मग कसं काय, मग मध्ये आधे काय जे लागणार ते तर मिसच होऊन जाणार. काय प्लॅनिंग आहे तुझं? प्लॅनिंग तुझ्याजवळच ठेव, लोकांना नको सांगू. बकवास, झोपा काढते म्हणे. कशाला ती एवढी खच्चाखच? कोणी सांगितलेलं मुळात एवढ्या मोठ्या मोठ्या कंट्रीज एवढं एका महिन्यात कंप्लीट करायला? लिटरली 4-4, 5-5 दिवस एका कंट्रीला देऊन फिरते, कसं होणार? आणि लहान पण नाही, मोठ्या मोठ्या कंट्री फिरण्यासारख्या आहेत. त्याच्यात पण नुसती धावपळ धावपळ धावपळ, एवढं धावपळ करून जीवाचे हाल करून नुसतं आपलं नाही होते. आता तर म्हणायला पण लागली आहे. फक्त हिला आता हे बोलता येत नाही आहे की मी थकली आहे खूप, मला खूप थकायला झालं आहे. कारण आता ते स्वतःचंच प्लॅन आहे ना, त्याच्यामुळे काय थोबाडावर आपटेल म्हणून तर काय ते बोलूच नाही शकत. पण इनडायरेक्टली सॉलिड पळापळ होते तिची. आणि स्वतः ती 10 वेळा बोलते पण आहे की आम्ही सकाळी खूप उठतो आणि मग खूप थकायला होतं आणि मग खूप कठीण आहे इथून तिथे तिथून तिथे. ट्रेनचा प्रवास इथे खूप दगदगीचा होतो आणि खूपच कन्फ्युजन आहे, खूपच पळापळ होते ते. पण हे सगळं तुम्ही व्यवस्थित विचार करून, तेवढं टाईम ॲडजस्ट करून, आपल्या जीवाला पण थोडा आराम मिळेल असं काहीतरी करून करायला पाहिजे होतं ना. त्या मनाची तर झाली हालत खराब, आवाज खराब आणि सर्दी, खोकला, ताप हळूहळू म्हणजे वाढत जाईल ना. आता तर सर्दी झाली आहे, पण मग असं होतं ना, असं पळापळ पळापळ त्रासाने पण सर्दी होते. वेदरचं काय तुम्हाला एवढं काय हे नाही, कारण तुम्हाला थंड वेदरची सवयच आहे, त्याच्यामुळे वेदरचं एवढं काही फरक नसेल. पण ती सर्दी झाली आहे, ती त्रासाने झालेली सर्दी आहे. पण ते तुम्ही मान्य नाही करणार. जास्त झालं की मग कळेल ट्रिपचा टाय टाय फिस. मूर्ख लोक. 2 कंट्रीज करायचे. जर बाबा तुम्हाला जास्तच असं काहीतरी एक्सक्लुझिव्ह आणि वेगळं काहीतरी दाखवायचं तर 2 करायचे, व्यवस्थित करायचे, आरामात आरामात. आणि तुमच्याकडे तेवढा पैसा आहे ना बाबा, तगडा आहे, तगडा, तगडक 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 तगडक, तर मग तुझा घोड्याने आणले असते अजून कमवून, तर काय टेन्शन होतं. परत करायच्या मग नेक्स्ट 2 कंट्रीज नंतर कधीतरी करायच्या. किती ती जीवाची मारामार. आणि नेमक्या हिच्या पोरींना सुट्ट्या किती आहेत हाच मोठा प्रश्न आहे. लोकांच्या सुट्ट्या संपत आल्या तरी पण यांचं आपलं चालूच आहे. ओ मी तर विसरलीच, स्कूल म्हणाली आहे ना, काही हरकत नाही, तुम्हाला वर्ल्ड टूर करायची आहे तर वर्ल्ड टूर करा, आरामात या, नाही आलात तरी चालेल, तसं पण उजेडच आहे, काही हरकत नाही. ड्रेस बघितला का? एकदम फुजी स्पेशल, एकदम मागून एकदम ओपन, खुल्लम खुल्ला, एकदम आर पार काय. आणि भक्त लिहितात तिला की तू बरं झालं, तू जेव्हा मंदिरात जाताना तू ते जॅकेट वेअर केलं, व्हेरी गुड, म्हणजे तुला तेवढा सेन्स आहे आणि खरंच छान वाटलं. अरे काय छान वाटलं? तिथे ती म्हणाली ते थंडी वाजते, त्या फुजीच्या खाली थंडी नाही वाजणार का, म्हणून तिने ते जॅकेट घातलं. मंदिरात जाताना वगैरे काय नाही, एवढा सेन्स असता तर काय एवढं. एकतर कुठे एवढं जिथे माहिती आहे थंडीचं असणार तिकडे असे कपडे घालून वावरते, दुनिया जॅकेट घालून फिरते. अशा लोकांना येड्या म्हणतात. असल्या लोकांना कसला आलाय सेन्स?
म्हणे सेन्स, काय सेन्स आहे, वा. काय बोलायचं यार मंद भक्तांनो, तुम्ही तर रेन दे बक्का. एकाने तर काहीतरी एकदम भयानकच कमेंट केलेली, लिहिलेलं, थांबा ती कमेंटच लावते मी ते. अयप मा, अरे भूतान देश, भूतान कधी गेली, आम्ही तर नाही बघितलं. तुम्ही बघितलं का मंडळी भूतान? अरे काय बघताय, तिचे व्हिडिओज बघतात की नाही बघतायत, आणि काय कुठून आला भूतान, कुठून आला मध्येच. बोंबले, तू हे पण ऍड करायला पाहिजे होता. तर तू एवढं सगळं फिरते, भूतानला नाही जाते तू, हा नेपाळ पण ऍड कर तुझ्या लिस्टमध्ये. शी, हे काय बरोबर नाही, अर्धवटच ट्रिप आहे काय. शी, नेपाळ नाही, भूतान नाही, काय नाही, हे काय असं 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 ट्रिप थोडी असतं. आता एवढं सगळं आहे तुझ्या ह्याच्यामध्ये सगळं, आणि तू भूतान आणि नेपाळ नाही ठेवलं तुझ्या ह्याच्यामध्ये, अर्धवट. हा, असं करतात का? आणि काय तू सिक्रेट असं ग्रुप बिप तर नाही फॉर्म केला ना? ते असतं ना असं पेडवाला, ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह कंटेंट असतं, तसं तर काय हे नाही सुरू केलं ना तिकडे? भूतान बिटान दाखवलं की काय लोकांना? शपथ, काय आहे प्रकार. नंतर मग मी त्याच्या खालचं रिप्लाय वाचले, तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ती बुसान सिटी आहे, बुसान. आणि तुम्ही भूतान कुठून ऐकलं, आणि काय भूतान काय आवडलं तुम्हाला, भूतान? हे भगवान, नका रे नका. आणि हे तर कमेंट त्याच्याहून महान म्हणजे 21 लाईक आहेत त्याला, 21 लाईक. म्हणजे यांनी काय बघितलंय ह्या 21 जणांनी? कुठे काय बोंबले, तुझी ट्रिप गंडली आहे ग, अक्षरशः गंडली आहे. तू काय दाखवते, काय करते, ते काही त्यांना काहीही कळत नाही आहे. पण तुला काय ना, तुला फक्त व्ह्यूज मिळाल्याशी मतलब. पण ते व्ह्यूज पण काय माहिती आहे मला, जितके पाहिजे तितके तर काही ॲज एक्सपेक्टेड येत नाही आहे ना. नाही येते ना, आहेच बेकारच आहे. कसं येणार? काहीतरी असं छान असं दाखवता आलं पाहिजे ना, काहीतरी असं मस्त ना. पण तुझं कसं आहे माहिती आहे की जो तुझी ट्रिप बघेल ना त्याची इच्छा मरून जाईल. त्याच्यामुळे लोक पण अवॉइडच करतायत की नको बाबा, आपल्याला पण जायचं आहे, आपण आपल्या परीने बघू, ही नको. नाहीतर कुठल्या तरी ट्रॅव्हल व्लॉगरचे बघू. आता लोकांना पण शहाणपण सुचलंय. व्हेरी गुड पब्लिक, कीप इट अप. आणि डिझनीलँडला नाही जाणार आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला बोलली ना, आपलं पॉडकास्ट एकदम कान देऊन ऐकते. लास्ट टाइम आपण तिला चॅलेंज केलं होतं ना की आम्हाला बघायचं आहे, तू जाणार आहेस का ते सांग. म्हणून तिने सांगितलंय नाही, मी नाही जाणार. हे उगाच त्याच्यावरून आता कटकट नको, नाही जाणार आहे ती. तिने बघितलंय बाबा, परत तेच करत नाही ती. त्या मुलींना काय लक्षात असू दे नसू दे, त्यांना मजा येऊ दे. आता त्यावेळेला पण ती रॉंग टाईमला घेऊन गेलेली, जेव्हा त्यांना काहीच कळत नव्हतं, जेव्हा काहीच मजा घेऊ शकत नव्हत्या. आणि आता इथे पण रॉंग टाईमलाच घेऊन आली आहे. हे पण थोडं कठीणच आहे, पण तरी ठीक आहे. पण आता दाखवून घ्यायचं ना. तू बघितले, ही स्वतःच्या हिशोबाने स्वतःला जे बरं वाटतंय ते करते. त्या मुलींचं तर काही घेणं देणंच नाही आहे ते त्याच्यामध्ये. आणि उगाच आपली सगळीकडे जाऊन बोंबलत बसते. नावच आहे म्हणा बोंबली, तर त्या नावाप्रमाणेच एकदम सार्थकी ठरवते. तिथे गेली तर तिथे वाव 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 वाव. बापरे, किट्टीच्या इकडे जाऊन नुसती वाव 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 वाव. सैफ अली खान घुसला होता हिच्या अंगात नुसतं उगाच. आणि लास्ट टाइम ते उलटा पार्टाला गेलेली तेव्हा हिचं पॉपॉय फेवरेट होतं. कारण तिथे ते पॉपॉय विलेजमध्ये गेलेली तर बोलत होती पॉपॉय फेवरेट आहे, आणि आम्ही लहानपणी असं करायचो तसं करायचो, आणि असं काय काय ॲक्टिंग करायचो, असं बोलायचो, असं ओरडायचो. आणि आता इकडे आली आहे तर आता म्हणते किट्टी फेवरेट आहे. हे काय आहे, किती खोटं बोलते. हां, नक्की काय ते सांगा. पॉपॉय ऑफेंड होईल, मी सांगेल पॉपॉयला मग. हां, काय आहे आता ती होती तो फेवरेट होता, आता ते सोडलं, आता किट्टी फेवरेट, नंतर दुसरं काहीतरी फेवरेट. जिथे जाईल तिथे काय पण हे फेवरेट होतं ते फेवरेट होतं. तू नक्की काय बघते का? तू लास्ट टाइम पण बोललेली की मी काय के ड्रामा बघते. के ड्रामा कसला काय? के ड्रामा केचं काय? के पण नाही दाखवला, आणि काय नाही JKLMNO पण काय पण नाही दाखवलं. तिकडे जाऊन फालतू नुसती ट्रीटमेंट घेत बसली आणि म्हणे के ड्रामा माझं फेवरेट आहे. बकवास. आणि तिकडे तर काय नुसतं उगाचच वेड्यासारखीच वाव वाव माझ्या मुलींचं ड्रीम होतं. अरे बाबा, आत्ता नाही त्या पाण्यातनं बाहेर आल्या तर ड्रीम झाले यांचे. हां, कसले काय नुसते स्वप्न, म्हणजे काय न संपणारी स्वप्न आहेत त्यांची हापापलेले नुसते. जसे आई वडील तशा मुली, एवढ्यातच त्यांना ड्रीम्स आणि हे ते व्हायला लागले. अरे बाबा नको, असलं काहीतरी नका, काहीतरी उराशी बाळगू. म्हणजे ठीक आहे, एखाद्या गोष्टीचं काहीतरी असतं, पण छोट्या गोष्टींना असं हे ड्रीम आहे ते ड्रीम आहे असं तर कधीच आयुष्यात कोणाचे ड्रीम नाही. आणि अशी माणसांना कधीच सुखी नाही होत.
कारण ते जितकं अचीव करत जातात ना, जितकं त्यांचं एक एक कंप्लीट होतं ना, तितकी त्यांची हाव वाढत जाते. आणि मग ती ना गोष्ट लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखी होते. हां, माहिती आहे ना लाकूड तोड्याची गोष्ट? हां, नाही तर सांगितली असते आता, पण जाऊ दे, माझं पॉडकास्ट मोठं होईल. तसंच होणार आहे ह्यांचं. यांचे न संपणारे ड्रीम आणि न संपणारी हाव आहे. आणि काय पण डायलॉग मारायचे, स्वप्नापेक्षा सुंदर आहे, हे स्वप्नापेक्षा सुंदर आहे. अरे स्वप्नापेक्षा सुंदर म्हणजे कसलं स्वप्न आणि कुठल्या स्वप्नापेक्षा सुंदर? अच्छा, म्हणजे भगतपुरीमध्ये कोणतरी सुंदर मुलगी होती, तिचं नाव स्वप्ना होतं का? त्याच्यापेक्षा सुंदर आहे असं म्हणायचं आहे तुला? काय बोलत असते, उगाचच काही उपमा द्यायची, स्वप्नापेक्षा सुंदर म्हणे. म्हटलं ना मंडळी, स्वतःलाच ती दिलासा देते की जे काही आहे ते खूप छान आहे, जे काही मी ठरवलं आहे ते खूप छान वाटतंय, मला खूप आवडतंय, भले ते आवडो ना आवडो, पण असंच मनाला तसल्ली. पैसा खर्च केला आहे बाबा, आणि व्हेरी एक्सपेन्सिव्ह कंट्री, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. अरे तू सगळ्यात रिचेस्ट आणि एक्सपेन्सिव्ह कंट्रीमध्ये राहते आणि असं तू म्हणते? शे, अरे गरीब आहे रे, गरीब खरंच, काय बरोबर नाही. आणि काय त्या मुलींना त्या चॉईसच नाही, त्यांना काय चूज करायलाच देत नाही स्वतःसाठी. त्या फेरीला पण दुसरा काहीतरी हेअरबँड आवडलेला, तो नाही, ते कट केलं मध्येच आणि स्वतःच्याच आवडीचा घेतला. तिचं तोंड कसं पडलं होतं बघितलं? ती तर ऐकते तरी, ती दुसरी तर ऐकत पण नाही. ती तुला बरोबरच करणार आहे बोंबले, बघच तू. तिला काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, कुठेतरी वेगळं स्टाईल, मला वाटतं जॅपनीज स्टाईल किंवा असं काहीतरी, ते चिकन तर नाही म्हणून नाही, बटर चिकनच घे, बटर, हे इंडियन आहे असं का करते? अगं घे ना, हे घे ना, इंडियन घे. काय मला आधी काय कळेच ना की ही काय इन्सिस्ट करते, खायचं तिला आहे, दाखवते तिला, म्हणते या दोघींसाठी वारंवार दाखवते की काय खातात या दोघींना आम्ही खायला घालतो, पण ते दाखवून पण ही इन्सिस्ट करते. म्हणजे आता जनरली आपण काय विचार करतो की बाबा मुलांच्या आवडीचं घेऊया का, मुलांना खायचं असेल तेव्हा, कारण आपण आपल्या आवडीचं घेतलं आणि मुलांनी खाल्लं नाही तर. पण हिची चालच ही आहे ना, म्हणजे आपल्या आवडीचं घ्यायचं जेणेकरून ती जास्त खाणार नाही, आणि मग उरलेलं कोण खाणार मंडळी? कोण खाणार? सई पकडे. काय बोंबले तू, शे, पकडला. सो दॅट वॉज द प्लॅन, की एकतर तिला आवडणार नाही, म्हणजे तिच्या आवडीचं नाही घेतलं म्हणून ती जास्त खाणार नाही, आणि मग हिच्या घशात जाईल, हिला खावं लागेल म्हणून मग हिच्या चॉईसचं. आणि अगदीच तसं नाही तर मग एक व्हेज घ्यायचं आणि एक नॉन व्हेज, आणि मग कॅमेरा बंद झाला की ताव मारणार बंटी आणि बबली काय भुके राहिले असं तुम्हाला वाटतं? हां, कॉफीवर पोट मारलं असेल? न, त्यांनी त्याच्यातच हात मारला म्हणून असा माझा मुलगा लहानपणी म्हणायचा, म्हणून. त्या मनाला ना थोडी कर्टसी तरी आहे, जरा काय म्हणजे असं लोकांना थँक्यू वगैरे बोलत तरी असतो, सॉरी, थँक्यू. ही तर काहीच नाही. आणि वर मनालाच विचारेल, जर ते कोणाला म्हणजे काय धक्का बिक्का लागला आणि तो सॉरी म्हणाला ना, कशाला, कोणाला म्हणाले, का म्हणजे ते त्याला वाटलं त्याला धक्का लागला म्हणून तो सॉरी म्हणाला. हिचा ॲटिट्यूड तर बाप रे बाप, हिला ना चेचली पाहिजे, चेचली असं ना, हिला ना असं धक्के मारा ना की हिला पण मग कळेल नुसती. आणि कोणी काही दिलं की काय, आता त्याच्यावर एकदम असं, हिचं तर असं ॲटिट्यूड असतो की मी पैसे देते म्हणजे एकदम उपकारच करते. आणि काही नाही त्यांना, म्हणजे असं एक ठीक आहे ना, आपण पैसे दिले तरी पण आपण थँक्यू बोलतो. ग्रॉसरी शॉपमध्ये जातो आणि बिलिंग काउंटरवर किंवा कुठे पण काही त्यांनी दिलं आपलं सामान, तर आपण अर्थात आपण बिल देतो, पण बिल दिल्यानंतर जेव्हा आपण सामान उचलतो तेव्हा आपण थँक्यू बोलतो, किंवा जेव्हा ते चेंज देतात तेव्हा आपण थँक्यू बोलतो. तर ते काय असं काय हे नाही आहे की पैसे दिले म्हणून. पण हा कसला ॲटिट्यूड, साधं म्हणजे हिला साधे मॅनर्स नाही आहेत, गावठी कुठली. आणि ती पाण्यावरची चक्की दाखवत होती, तिथून नाही घेतलं का 20 किलो फ्रेश पीठ, पागलसारखी लास्ट टाइम एकदम मॅड झालेली, पीठ स्पेशली गेलेली तिकडे पीठ आणायला, पीठमळी. आणि इथे नाही हिला वाटलं घ्यावंसं, घेतलं पण असेल, काय भरोसा नाही हिचा. आणि काय ते डोंबाऱ्यासारखे नुसतं बॅगा घेऊन इकडून तिकडे नुसते फिरतायत, पळतायत आपले. काय ते ट्रिप आणि काय ते काय करत असतात आणि काय चाललंय ते त्यांनाच माहिती बाबा, शी. आणि आता मध्येच मावशीबरोबर कॉन्टॅक्ट झालेला वाटतं, मध्येच मावशीची आठवण आली, कर्मा वर्मा काय काय आठवलं. हां,
माझं कर्म चांगलं आहे, माझं कर्मावर विश्वास आहे, माझा कर्मावर विश्वास आहे. मला असं वाटतं की ज्याचं जे कर्म आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच्याबरोबर नेहमी चांगलंच होतं, आणि ज्याचं कर्म वाईट आहे, जो दुसऱ्यांबरोबर वाईट वागतो त्याच्याशी नेहमी वाईटच होतं. तर मी तर नेहमी चांगलंच केलं आहे. ओहो, असं स्वतःला वाटतं, प्रत्येकाला असंच वाटतं, समजलं का बोंबले. पण ते ना तू नको ठरवूस, ते तुझा कर्मा ठरवेल, समजली का. कर्मावर विश्वास आहे म्हणे, तर कळणार आहे तुझं आता कळणार तुला. हा, मी आता काय नाही बोलत आहे, हळूहळू येत आहे तुझं कर्म बाहेर. ते बघ आता निस्तर ट्रिप होऊ दे, मग मस्त मज्जाच मज्जा, हटकणाला ऐकत नाही. आणि इतकं तुला आहे तर मग स्टँड बाय इट, कशाला गेली ना मग भविष्य वगैरे जाणून घ्यायला. तुझा इतका विश्वास आहे ना तुझ्या कर्मावर, तर मग काय करायचंय तुला, भविष्यात काय येत आहे काय नाही. इतरांचं बघितलं असतं, तू स्वतःचं कशाला बघितलं. मग नाही बघायचं, ठेवायचा कर्मावर विश्वास. मोठी उगाच काय पण फेकाफेकी करायची, दुसऱ्याचं काहीतरी बोलते म्हणून तू नको बोलू. सगळ्यांच्या कर्माचा हिसाब होणार आहे इथे. आले मोठे. आणि काय ते इंग्लिश, बापरे. बरं झालं तो पेपर दाखवला, तो पेपर बघितला म्हणून कळलं काय बोलते, नाहीतर बाबा काय समजतच नव्हतं. द थिंग यू आर अ वेटिंग फॉर विल कम. हे काय, द थिंग यू आर वेटिंग फॉर विल कम, फॉर अ विल कम. अरे 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 अरे, अच्छा अ वेटिंग फॉर होतं का अ वेटिंग फॉर. अरे भाई जाऊ दे काय तरी होतं तिथे, अ नव्हताच. ही असं आपलं मध्येच काहीतरी आपलं असं लावायची सवय आहे ना, म्हणून ओ बिचारीला. राहू दे, समजून घ्या जरा. बहुतेक माझा पॉडकास्टच असेल, कारण त्याच गोष्टीची आतुरतेने वाट बघत असते ना बोंबली, की कधी माझ्यावर पॉडकास्ट येतोय, म्हणजे तिच्यावर, आणि काय बोलणार आहे त्याची उत्सुकता असेल ना तिला. म्हणून झाले तुझी इच्छा पूर्ण बोंबली, मी आली पॉडकास्ट घेऊन तुझ्यावर. खरे भविष्य खरे. मन्याना काय छान माहिती देत असतो, पण ही तर त्याला फुल इग्नोरच करते, ही मोठी. आणि नंतर मग तो सांगतो की ही तुम्हाला माहिती सांगेल, म्हणजे त्याला असं वाटतं की मी माहिती देत होतो पण मला तर काय बोलायला देत नाही, इग्नोर करते, कदाचित हिला सांगायचं असेल म्हणून मग तो म्हणतो की ही तुम्हाला सांगेल. पण ही पण कसलं काय, ही काहीच नाही, नुसती पळण्यातच मशगूल, नुसती पळते तकडक 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 तकडक. शेवटी बाबा रामन खाल्लं, ते रामन. आणि मी आता खाणार आहे, मला वेळच मिळत नव्हता. आणि तिथे पण बघितलं कसं त्याच्यावर डल्ला मारला तिने. देते मी तुला, ह्याच्यात देऊ म्हणून दिलंच नाही. शेवटी ती पोरगी त्याच्यात हात घालून खायला लागली, तर मन्या म्हणतो थांब पडेल. अरे कशाला ना, मग एवढं कशाला त्यांचं अंत बघता, द्यायचं ना. प्रत्येक वेळेला कसलं म्हणजे वाट बघत असतात, मला काय कळतच नाही या लोकांचं. देते म्हणाले आणि दिलं नाही. आता कुठले पण आई वडील कुठेही काही खायला वगैरे घेतलं तर मुलांची उत्सुकता नॅचरली जास्त असते, तर त्यांना आपण आधी काढून देतो आणि बाजूला करतो की त्यांना सुरू होऊ दे, मग आपण आपलं आरामात खातो, की स्वतःच तुटून पडतो. ह्यांचं काय भलतंच. तिथे हां देते मी तुला, ह्याच्यात देऊ म्हणाले आणि आपली एकटीच घेऊन बसली आणि खाते आपली. ती पण बोलली ना मी तुम्हाला, ती मुलगी ना बरोबर आहे, हिला तीच बरोबर सरळ करू शकते. आणि हो दे चांगली, ज्या डोक्यावर अशा मिऱ्या वाटणार ना, कळणार मग हिला सगळं. शेवटी तुझ्याकडनंच शिकतायत ते, लक्षात ठेव. त्याच्यामुळे तुझ्यासारख्याच होणार, त्याच्यामुळे तुझी कृती नीट ठेव, स्वतःची वागणूक नीट ठेव, कारण तू जशी वागणार ना तसंच त्या उद्या वागणार आहेत. आणि काय ते असं कोण कुठे जाऊन ते हेअरकट आणि हे ते करत बसतं. हिने तिथे केला, मग त्या मुलीला इथे, त्याच्यावर एक अख्खा व्लॉग छापला, थोडंसं दाखवायचं. तर काय वेगळं होतं, फक्त ती काय डोळ्यावर पट्टी ठेवली, ते पण करतात, इंडियामध्ये करतात. म्हणूनच म्हणते जरा त्या जगातनं ना, तुझ्या त्या फालतू बबलमधनं बाहेर ये. जरा भारतात ये, आव हमारे पधारो म्हारे देश, तर तुला कळेल. आणि काय वेगळं होतं, एकदमच वेगळी पद्धत आहे इथे, मोठी बकवास कुठची. आणि काय ते ठीक आहे, ते केस वगैरे तर बरे कापले, पण जरा त्या दुसऱ्या मुलीचा पण विचार करायचा ना. म्हणजे कसलं काहीच प्लॅनिंग नाही. मेरे मन में आया मैंने वेगन बन खाया, असं यायचं. हिला वेगन म्हणजे काय ते तरी माहिती आहे का. वेगन पाहिजे आम्ही त्यांना विचारलं, इथे वेगन आहे का. अरे तू वेगन कधीपासून झाली ग भाई. हा, तू तर म्हणजे नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे तू तर सगळं खाते ना. आणि नाश्त्याला बांगडा फ्राय करून खाणारी तू, आणि वेगन शोधते. त्या मन्यासाठी म्हणावं तर तो पण कधी वेगन झाला, तो तर फक्त व्हेजिटेरियन आहे ना. आणि ती तुझी मुलगी ती तर एगिटेरियन आहे. चल त्या दोघांमध्ये तर व्हेज आणि वेगनमध्ये काय फरक आहे माहिती तरी आहे का. व्हेजिटेरियन म्हणायचं आहे का तुला,
व्हीगन शोधते मोठ्या मोठ्या, म्हणजे यांचं कसं आहे ना, तेच आहे ना अगेन, बडी बडी बाते आणि ढुंगू खायला लागते. टॉपिकवरून भरकटली मी. तर मला हे म्हणायचं आहे की काही गरजच नव्हती एकतर तिथे. ठीक आहे चल बाबा तू केला हेअरकट वगैरे, तर आपल्या दोन्ही मुलींना व्यवस्थित असं काहीतरी दोघींना पण मिळेल, कोणाचा असं मूड ऑफ नाही होणार, कोणाला वाईट नाही वाटणार, ह्याची काळजी घ्यायची ना. तिचं केलं दुसरीला नाही, तिचं कॅन्सल केलं, तुला आपण नंतर करू. हां आता तिचं चायनाला करा, तिचं चायनाला पक्का. आणि मण्याचं पण करून घे तिकडे चायनाला, आणि त्याचे डोळे वगैरे थोडे आयब्रोज पण तसेच थोडे आहेतच तसे, आणि थोडे करून घे व्यवस्थित. मग एकदम सेम टू सेम असा एकदम लुक येईल मण्याला. एकदम मण्या तर एकदम सॉलिड, एकदम चण्या दिसेल, एकदम चायनीज चण्या. आता काय कुठेतरी गेली आहे, आता बघूया आता काय करते, कुठे गेली आहे. लोक तिला म्हणतायत की शिनचॅन आणि डोरेमॉनचं घर दाखव, आणि शिनचॅन खरंच जिथे राहत होता ते दाखव. म्हणजे एवढे छान छान कार्टून्स आहेत. म्हणजे शिनचॅन तर माझा पण फेवरेट आहे, थोडासा वात्रट आहे तो, पण माझा फेवरेट कार्टून विचारलं तर या शिनचॅन इज माय फेवरेट. हा डोरेमॉन पण मला खूप आवडतो. ते दोन्ही पण, डोरेमॉन म्हणजे तसं नाही ॲज अ कार्टून, तो तर डुंगुमॉन आहे, ते नाही आवडत मला डोरेमॉन आवडतो. डिझनीलँड तर हिने स्किप केलंच आहे. आता बघू शिनचॅन आणि डोरेमॉनचं तरी दाखवते की नाही. जर ते पण नाही दाखवलं तर मग बाबा, मग तर एकदम बेकार आहे, एकदम बेकार, म्हणजे कॅन्सलच कॅन्सल. मग तुझी बघ मी कशी वाजवणार, तत्तर 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 तत्तर, टाक्की टिक्की टाक्की टिक्की. बुलेट ट्रेन ओके होतं, मला काही असं विशेष असं वाटलं नाही. आपल्या इथली शताब्दी किंवा आपल्या इथली वंदे भारत जी आहे ती पण मोरोवर सेमच आहे. लास्ट टाईम जेव्हा मी आली होती इंडियाला तेव्हा आम्ही शिर्डीला गेलेलो वंदे भारतने, तेव्हा पण ती पण अशीच आहे, तशीच मला वाटली. काही फार असं वेगळं वाटलं नाही. थोडंफार क्लिनलीनेस ती पण क्लीनच होती, त्याच्यामुळे ते पण मला काही असं वाटलं नाही. बाकी ते वासाबिसाचं तर आपल्याला काय माहिती नाही बाबा, हे वसाड्या लोकांना ही म्हणे इथे वासबीस काही येत नाही आहे. तर अजून तरी असं काही मला असं टेक्नॉलॉजिकली जे ॲडव्हान्स्ड आणि जे काही गोष्टी असं आपण जे बघितलेलं आहे की सगळं असं गॅजेट आणि सगळ्या अशा गोष्टी असं बटनावर चालतात. आपण असे काय असे छोटे छोटे शॉर्ट्स आणि रील्स पण आहेत की ज्याच्यामध्ये दाखवलं आहे की कसं ते लोक सकाळी उठल्यापासून एक त्यांचं असं कसं त्यांचं दिनक्रम असतो आणि कसं ते सगळं गॅजेट यूज करतात वगैरे. तर तसं असं काही अजून असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीच दिसलं नाही आहे. बघू अजून पुढे काय दिसतंय का हिच्या ट्रिपच्या व्लॉग्स थ्रू, ज्याची अपेक्षा फार कमी आहे, म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण बघू, लेट्स सी, लेट्स वेट अँड वॉच. हो, आणि जाता जाता ते एक शॉर्ट हिने टाकला आहे तिचं स्किन, आणि दाखवणार होती 15 दिवसांनी दाखवणार म्हणाली होती, आणि 15 दिवस झाले म्हणाले. तर आता तुम्ही अंदाजा लावा 15 दिवस झाले आहेत तिच्या म्हणण्याप्रमाणे. तर कुठल्या कंट्रीला किती दिवस स्पेंड केले, की काय फेकाफेकी आहे, की काय नक्की कधी निघाली आहे ही 15 दिवस झाले, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आणि रिझल्ट दाखवायचे तर विदाऊट मेकअप दाखव ना बोंबले. ते मेकअप लावून एवढा थापून रिझल्ट काय, ते कोणाचा पण, माझा पण असं छान तुकतुकीत, म्हणजे माझा आहेच तुकतुकीत, पण अजून मेकअप वगैरे केला तर मग तसं तर माझा पण दिसेल विदाऊट कोरियन ट्रीटमेंट म्हणते मी. तर गट्स आहेत ना, आहे ना डांगीत दम, तर दाखव विदाऊट मेकअप, समजलं का? दाखव. अगं तुझा चेहरा म्हणते मी, अजून काय दाखवू नको, चेहराच दाखव. ते दाखवलं ते मागचं तेवढं बस झालं. नको रे बाबा, असे अत्याचार नको करत जाऊ डोळ्यांवर, पार्वता मानेचा पाठ. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आणि पॉडकास्टचा एंड ॲज युजल आपण उखाणाने करणार आहोत. सो आजचा उखाणा घेतलेला आहे MM-IP1NQ ह्यांनी. मैद्याचे जेवण सुकलेली झाडे, मैद्याचे जेवण सुकलेली झाडे, मन्या म्हणाला बोंबल तूच ग माझी पार्वता वेडे. वाह 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 वाह. सो याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.